हर हर महादेव, जय सियाराम. वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर खूप दिवसापासून आपण ब्लॉग बनवत नव्हतो, तर आजपासून ठरवलं की ब्लॉग आपण प्रयत्न करू डेली ब्लॉग बनवण्याचा. कारण की मोबाईलमध्ये डाटाच एवढा झाला की आपण व्हिडिओ शूट करता येत नव्हतं. तर मित्रांनो, काल रात्री आपण अशा ठिकाणी हे हॉटेल आहे, या हॉटेलच्या ठिकाणी आपण टेंट लावून विश्राम केला होता. तर आता 7:30 पावणे 8 वाजल्यात. तर आता आपण निघतो प्रयागराजच्या दिशेने. अजून 450 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर बघू, 3 दिवसाच्या आतमध्ये तर नाही होणार, 12 तारखेपर्यंत दुपारपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच ब्लॉग संपूर्ण पहा. या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. मागचा जो बोर्ड आहे तो तुटला, ते बॅगेच्या लोडमुळं. मागं थोडं सपोर्ट होता त्यामुळे ते तुटलेलं आहे. तर त्यामुळं आपण अशा प्रकारे याला हे बांधून केलेलं आहे. तर सायकलवर सर्व काही बॅग बांधून वगैरे रेडी केलेले. तर आता निघतो मित्रांनो. ब्लॉग संपूर्ण पहा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता राईडला सुरुवात केलेली मित्रांनो. 8:30 वाजलेले आहेत. त्या ठिकाणी थोडं आपण शेवकोटी शेकत बसलो होतो, त्यामुळे थोडा वेळ झाला, 8 वाजल्यात. आणि आता नॉर्मल थोडासा हलकंसं ऊन आलं तरी देखील थंडी खूप लागत आहे, पाऊस शकतो. त्यामुळे थोडं सायकल चालवताना देखील पूर्ण हवा देखील खूप वेगाने येते, त्यामुळे सायकल चालवली जात नाही. तरी देखील आपण तसंच हळूहळू का आहे ना प्रयागराजला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. भेटतो तुम्हाला लवकरच अपडेट देतो. मला नाश्ता पण करायचा आहे. तर ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी सर्वजण झोपले होते, त्यांना आपण उठवलं नाही. कशाला म्हटलं, आपल्यामुळे त्यांना त्रास. तर आता पुढं करणार आहोत आपण नाश्ता, त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा. 5 किलोमीटर आपण प्रवास पूर्ण केल्यानंतर एक दादा भेटलेले आहेत. त्यांनी आपल्याला चहासाठी ऑफर केली, तर आपण नाही पण म्हणू शकत नाही. आता चहा घेणार आहेत आपण. तर झाशी सिटीमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक 5 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर लवकरच झाशी सिटीमध्ये पोहोचणार आहोत आपण. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. हर हर महादेव. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपल्याला उरईला जात असताना काही राजस्थानचे मित्र भेटलेले आहेत. ते देखील प्रयागराजला जात आहे, मी देखील प्रयागराजला जात आहे. तर एकदा हर हर महादेवची जय घोष करू. नमः पार्वती. बाबा देखील भेटलेले. बाबाजी हर हर महादेव. तर अशा प्रकारे यात्रा चालू आहे मित्रांनी. ब्लॉग संपूर्ण पहा. अशा प्रकारे आपले सर्व सनातनी आपल्याला भेटत चाललेले. आणि तुम्ही देखील अजून महाकुंभला आले नसेल तर लवकरात लवकर महाकुंभला या आणि अमृतस्थान करा. तर चला, भेटूयात आपण लवकरात लवकर. तुम्हाला पुढचे अपडेट मिळेलच. हर हर महादेव. तर मित्रांनो, आज थोडं ऊन आहे, 2 दिवसापेक्षा थोडी जास्त ऊन आहे आज. तर मागं एक 12 वाजता आपण थांबलो होतो जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे केल्यावर तिथंच थोडा 1 तासभर आराम केला. आता 1:15 वाजत आहे. आता परत आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपण. आणि पाहू शकता या साईडला एकदम भारी भारी अशी शेती आहेत, त्यामुळे थोडं हवा देखील थंडगार येत आहे आपल्याला. पूर्ण शेती, संपूर्ण लांबच लांब, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेती मित्रांनो. चला, ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव मित्रांनो. तुमच्या भावाने आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी थोडा आराम पण केला आहे. तरी देखील 140 किलोमीटरचा प्रवास आज पूर्ण केलेला आहे. अजून एक 10 किलोमीटर प्रवास करणार आहे, मग विश्रामासाठी जागा शोधणार आहे आपण. तर प्रयागराज अजून 10 किलोमीटर झाले, फक्त 300 किलोमीटर प्रयागराज जाते. तर 2 दिवसात आपल्याला प्रयागराज पूर्ण करायचं आहे. चला मित्रांनो, आपल्याला विश्रामासाठी जागा शोधायचं आहे. काही तुम्हाला असा प्रकारचा या ठिकाणचा नजारा आहे. तर हर हर महादेव मित्रांनो. तर बुंदेलकडे एक्सप्रेस होऊन जात होतं, तर ते संध्याकाळ पण खूप झाली होती आणि जवळपास 170 किलोमीटरचा एक्सप्रेस आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण एक टोलवाले अंकल आले होते, म्हणजे बाबा आले होते. त्यांनी आपल्याला थांबवलं आणि या ठिकाणी आजचा विश्राम होणार आहे. या ठिकाणी सायकल लावलेली आहे आपण. तर इथं जेवणाची वगैरे सर्व काही सुविधा केलेली आहे. तर इथं जेवण वगैरे बनवतात. तर त्यांनी सांगितले की तुमची जेवणाची व्यवस्था होऊन जाईल.
तर आज याच ठिकाणी विश्राम करणार आहे मित्रांनो. तर उद्या सकाळी परत आपल्या प्रयागराजच्या दिशेने निघणार आहेत. तर भेटतो तुम्हाला लवकरच. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. हे टोल आहे असं, आणि या दादाने आपले आतमध्ये एकदम व्यवस्थित प्रकारे सोय केलेली आहे. हे काय आहेत आपले मित्र परिवार या ठिकाणी. हे सर आहेत आपले. ये सर आहेत आपले इथले. हाँ जी सर, हिंदी में बात कर सकते हैं, आप कोई बात नहीं सर. इनसे हमारी भेंट हुई है आज. तो सर आप क्या बोलना चाहोगे? बहुत बड़ी बात है. 12 ज्योतिर्लिंग की आप यात्रा कर रहे हैं. बोलूँगा बाकी सब सुबह हो जाएगा. रेस्ट कीजिए. तर यांनी आपली या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. तर आज या ठिकाणी आपण विश्राम करणार. सकाळी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यावेळी सबस्क्राईब करा. ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर अशा ठिकाणी या ठिकाणी आपली राहायची आजची सोय केलेली आहे मित्रांनो. ते टोलवरचे काही कर्मचारी होते त्यांनी या ठिकाणी असे, ते सर वगैरे होते त्यांनी अशा ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर करतो विश्राम. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. आजच्यासाठी एवढंच. हर हर महादेव.